हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर डी-एस-ए कंप्लीट कोर्स आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये सेक्शन नंबर 2 जो आहे तो आपण चालू केलेला आहे, ॲरेज. तर याच्यामधला आजचा 7वा पॉईंट आहे आपला. त्याच्यामध्ये आपण 2 टाईप्सचे जे ॲरे होते ते कंप्लीट केलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये, 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टी डायमेन्शनल ॲरेचा कन्सेप्ट बघणार आहोत आणि याचे डाऊट्स सॉल्व्ह करणार आहोत, तुमचे जेवढे पण डाऊट्स असतील. तर व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा, ज्यांना डी-एस-ए शिकायचं असेल त्यांच्यासोबत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि वन बाय वन सगळे कन्सेप्ट आपण बघूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच मल्टी डायमेन्शनल ॲरे म्हणजेच काय? अ मल्टी डायमेन्शनल ॲरे इज ॲन ॲरे दॅट हॅज अ मोर दॅन 2 डायमेन्शन्स. तर याच्यामध्ये काय असतं, 2 पेक्षा जास्त डायमेन्शन्सचा यूज केलेला असतो तुमच्या व्हेरिएबल्सला स्टोअर करण्यासाठी. तर 2 डायमेन्शनलमध्ये आपण 2 डायमेन्शनलचा यूज करतो, त्याच्यामध्ये रो आणि कॉलमचा आपण तिथे यूज करत असतो. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. इन अ सिम्पल वर्ड्स इट इज ॲन ॲरे ऑफ ॲन ॲरे ऑफ ॲन ॲरे. तर याच्यामध्ये आपण काय करतो, सब ॲरे क्रिएट करत असतो डेटा तुम्ही सेव्ह करण्यासाठी, तिथे स्टोअर करण्यासाठी. तर ते आपण पुढे बघूयात. तर कसा स्टोअर केला जातो, तर प्रोग्राम पण आपण याचा बघणार आहोत. द मोस्ट कॉमन मल्टी डायमेन्शनल ॲरे इज अ 3D ॲरे. तर मल्टी डायमेन्शनल ॲरेमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारा 3D ॲरे आपण यूज करतो, 3 डायमेन्शनल ॲरे. इट इज यूज टू स्टोअर कॉम्प्लेक्स डेटा दॅट कॅन नॉट बी रिप्रेझेंटेड युजिंग ओनली रोज अँड कॉलम्स. तर याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स डेटा जो असतो तो स्टोअर करतो आपण मल्टी डायमेन्शनलमध्ये, 3D ॲरेमध्ये तुमच्या. आणि हे आपण रोज आणि कॉलम्सने इथे यूज नाही करत. तर याच्यामध्ये आपण 3 इंडायसेस यूज करतो. ते कोणकोणते आहेत ते आपण पुढे डिटेलमध्ये बघूयात. टू ॲक्सेस ॲन एलिमेंट इन 3D ॲरे. 3D ॲरेमध्ये जर आपल्याला एलिमेंट ॲक्सेस करायचे असेल तर आपण या 3 इंडायसेसचा तिथे यूज करत असतो. तर हे झालं तुमचं बेसिक्स, जे तुम्हाला माहिती पाहिजे होतं मल्टी डायमेन्शनल ॲरेचं. तर व्हाय इज इट कॉल्ड मल्टी डायमेन्शनल. तर आपण याला मल्टी डायमेन्शनल का बोलतो, तर इट इज कॉल्ड मल्टी डायमेन्शनल बिकॉज द डेटा इज स्टोअर इन अ मोर दॅन 2 डायरेक्शन्स. तर याच्यामध्ये आपण जो डेटा असतो तुमचा तो 2 डायरेक्शनपेक्षा जास्त याच्यामध्ये आपण स्टोअर करत असतो. फॉर एक्झाम्पल इथे बघायचं झालं तर 1D ॲरेमध्ये काय करतो आपण, एकाच डायरेक्शनमध्ये एकाच लाईनमध्ये आपण तिथे एलिमेंट्स तुमचे स्टोअर करत असतो. त्याच पद्धतीने जर बघितलं तर 2D ॲरेमध्ये काय करतो आपण, डेटा सेम स्टोअर करत असतो 2 डायरेक्शनमध्ये, एक रो आणि एक कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर 3D ॲरे जो आहे तुमचा, त्याच्यामध्ये काय करतो, मल्टिपल 2D ॲरेज काय करतो आपण टुगेदर करतो त्यांना, आणि तिथे तुमचा डेटा जो आहे तो आपण तिथे स्टोअर करत असतो. तर याच्यामध्ये मल्टिपल 2D ॲरेजचा यूज होतो. तर म्हणून याला मल्टी डायमेन्शनल आपण बोलतो. You can think of a 3D array as a collection of multiple tables stacked together. तर याच्यामध्ये समजा तुम्ही याचा अज्युम करू शकता की हे काय आहे, एक कलेक्शन आहे मल्टिपल टेबल्सचं तुमच्या, जे स्टॅक केलेलं आहे टुगेदर. तर अशा प्रकारे तुम्ही याला नाव देता मल्टी डायमेन्शनल. त्यानंतर स्ट्रक्चर काय आहे, तर स्ट्रक्चरमध्ये तुम्ही इथे एक्झाम्पल थ्रू इथे बघू शकता की सगळ्यात पहिले आपण एक ॲरे डिक्लेअर केला आहे आणि हा जो ब्रॅकेट आहे तुमचा हा आपला मेन ॲरे आहे. तर हा इथे कंप्लीट होतो. त्यानंतर दुसरा जो ॲरे आहे त्याच्यामध्ये सब ॲरे क्रिएट केले आपण 2. तर याला काय बोलतो आपण, याला बोलतो ब्लॉक्स. तर हे काय आहे, 2 ब्लॉक आहे. हा ब्लॉक नंबर झाला तुमचा 0 आणि हा ब्लॉक नंबर झाला तुमचा 1, कारण आपण इंडेक्सिंग कुठून चालू करतो, 0 पासून. त्यानंतर येतात तुमचे इथे रोज. तर एक रो याचा आणि एक रो याचा. तसंच ब्लॉक नंबर जो दुसरा आहे तुमचा त्याचे पण 2 रोज आहे. तर अशा प्रकारे 2-2 रोज येतात त्याच्यामध्ये. त्यानंतर कॉलमचं बघायचं झालं तर याच्यामध्ये एक कॉलम येतो आणि याच्यामध्ये एक कॉलम येतो. तसंच याचं पण एक कॉलम इथे येतो आणि एक कॉलम इथे येतो. तर अशा प्रकारे तुम्ही काय करता, 3 डायमेन्शनलमध्ये त्याला तुम्ही डेटा, तुमच्या व्हॅल्यूज ज्या असतात त्या तुम्ही एलिमेंट्स तिथे स्टोअर करत असता. हिअर देअर आर 2 ब्लॉक्स. तर 2 ब्लॉक आहे इथे. हा एक पहिला ब्लॉक आणि हा एक दुसरा ब्लॉक. त्याच्यानंतर ईच ब्लॉक कंटेन्स 2 रोज. तर प्रत्येक ब्लॉकमध्ये तुम्ही बघू शकता 2 रोज इथे आपण दिलेले आहेत. त्यानंतर ईच रो कंटेन्स 2 कॉलम. तर प्रत्येक रो काय करते, 2 कॉलम्स इथे कंटेन करते. तर अशा प्रकारे तुमचा मल्टी डायमेन्शनल ॲरेचं हे स्ट्रक्चर आहे, जे आपण बघितलं.
त्याच्यानंतर तुम्ही ॲक्सेस कसे करता तुमच्या एलिमेंट्सला मल्टी डायमेन्शनलमध्ये, तर इथे याचा सिंटॅक्स आहे. जसं की सगळ्यात पहिले आपलं ॲरेचं नेम असतं, त्यानंतर इंडेक्स असतो. फर्स्ट इंडेक्स जो असतो तुमचा तो ब्लॉकचा असतो. तर सगळ्यात पहिले ब्लॉकचा इंडेक्स तुम्ही इथे देणार ब्रॅकेटमध्ये. त्यानंतर सेकंड इंडेक्स कशाचा असतो, रोचा असतो. तर रोचा इंडेक्स तुम्ही इथे देणार सेकंड ब्रॅकेटमध्ये. आणि थर्ड इंडेक्स कशाचा असतो, तुमच्या कॉलमचा. तर कॉलमचा इंडेक्स तुम्ही इथे देणार या ब्रॅकेटमध्ये. तर असे 3 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय करता, ब्लॉक, रो आणि कॉलमनुसार त्याला इंडेक्स तिथे पोझिशन देत असता तुमच्या एलिमेंटला ॲक्सेस करण्यासाठी. तर प्रोग्राम आहे, इथं प्रोग्राम बघू शकता. पायथॉनमध्ये आपण प्रोग्राम असा लिहितो. सगळ्यात पहिले आपण ॲरे डिक्लेअर केला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा मेन ॲरे आहे आपला, आणि त्याच्यामध्ये आपण 2 ब्लॉक दिलेले आहेत, ब्लॉक नंबर 1 आणि ब्लॉक नंबर 2. तर ब्लॉक नंबर 1 जो आहे त्याचा इंडेक्स असेल 0 आणि दुसऱ्याचा इंडेक्स असेल 1. त्यानंतर आपण 2-2 रोज आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक ब्लॉकमध्ये 2-2 इथे रोज आपण क्रिएट केले आहे आणि 2-2 कॉलम आहे प्रत्येक रोला. तर अशा प्रकारे इथे आपण सगळं क्रिएट केलं आहे. त्यानंतर तुम्हाला जर याच्यामध्ये स्पेसिफिक एखादा एलिमेंट ॲक्सेस करायचा असेल तर तुम्ही काय करणार, सिम्पली इथे प्रिंट देणार. त्यानंतर ॲरेचं नेम इथे देणार आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिला जो असेल तुमचा तो असेल ब्लॉक. तर कोणता ब्लॉक तुम्ही यूज करताय, तर 0 नाही 1 इथे आपण दिलेला आहे. तर ब्लॉक नंबर 1 आपण इथे यूज करत आहे. तर तुमचा हा जो ब्लॉक आहे हा आपण इथे यूज करत आहे. त्यानंतर 0 जो आहे दुसऱ्या नंबरचा जो आहे तो आपल्याला रो सांगतो. तर रो कोणता यूज केलेला आहे, 0. तर 0 म्हणजेच काय, आपण पहिला रो जो आहे हा इथे यूज करत आहोत. त्यानंतर कॉलमचं बघायचं झालं तर कॉलममध्ये आपण 1 दिलेला आहे. तर 1 कोणता आहे, 5 झाला हा 0 इंडेक्सचा. त्यानंतर कॉलममध्ये दुसरा जो आहे तो 1 नंबरला तुमचा येईल 6. तर 6 इथे काय होणार, प्रिंट होणार. म्हणजेच काय, 1 काय आहे तुमचा ब्लॉक नंबर 1, त्यानंतर 0 काय आहे, तर रो कोणता आहे तुमचा, आणि त्यानंतर लास्टचा कॉलम कोणता आहे, तर इथे आपण बघतोय 1 कॉलममध्ये येतं. तर 6 जो आहे तुमचा हा एलिमेंट इथे प्रिंट होईल. तर आउटपुटमध्ये तुम्हाला 6 दिसेल. तर हेच त्याचं एक्सप्लेनेशन आहे कसा आला त्याच्यात. तर ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगितलं प्रॉपर. तर हा प्रोग्राम जर तुम्हाला रन करायचा असेल तर तुम्ही तुमच्या कंपायलरमध्ये जाऊन VS कोडमध्ये जाऊन तुम्ही न्यू फाईल क्रिएट करून तिथे हा प्रोग्राम जर लिहिला तर तुम्हाला आउटपुट हे 6 मिळेल. तसंच तुम्ही हा प्रोग्राम बघू शकता, सेम टू सेम प्रोग्राम आहे. फक्त आपण काय केलं आहे, इथे तुमचे जे लिस्ट असतात त्याचा यूज करून आपण इथे ब्लॉक्स तयार केलेले आहेत. तर क्रिएट कसा करतो आपण 3D ॲरे हा, तर ॲरेचं नेम दिलेलं आहे. त्यानंतर आपला जो मेनवाला ब्रॅकेट आहे तो दिलेला आहे इथे. तर या ॲरेमध्ये आपण काय केलं आहे, सब ॲरे इथे केलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता सब ॲरे आपण इथे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2-2च्या पेअरमध्ये आपण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये अजून जे सब ॲरे आहेत ते आपण क्रिएट केलेले आहेत. तर अशा प्रकारे 3D ॲरे तुमचे काय होतात, प्रिंट होतात. तर प्रिंट करायचा असेल तुम्हाला हा ॲरे तो काय करतो, आपण प्रिंट करतो. आणि ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग आधी डिस्प्ले होणार तुमच्या टर्मिनलमध्ये. त्यानंतर दुसरं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण ॲरे इथे प्रिंट करत आहोत. तर हा पूर्ण ॲरे 1 बाय 1 तिथे काय होईल, प्रिंट होईल तुमचा. त्यानंतर आपल्याला जर स्पेसिफिक एखादा एलिमेंट जर प्रिंट करायचा असेल तर आपण प्रिंट करणार. एलिमेंटचं इथे हे देणार की कोणता आपण एलिमेंट इथं प्रिंट करत आहोत. त्यानंतर ॲरेचं नेम देणार आणि ॲरेमध्ये आपण हे जे देणार याच्यामध्ये सगळ्यात पहिला तो ब्लॉक, त्यानंतर रो आणि त्यानंतर कॉलम. तर असे 3 इंडेक्स आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इथे डिक्लेअर करणार. तर तो काय करेल, आपल्याला आउटपुट प्रिंट करून देईल. तर अशा प्रकारे आपण काय करणार, हे सगळं प्रिंट करणार. तर हे जर प्रिंट करायचं असेल तर सिम्पली काय करायचं आहे, इथून आपण काय करणार, हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम घेणार आणि VS कोडमध्ये जाणार. तर हे आहे तुमचं VS कोड. इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फाईलवरती जायचं आहे, न्यू फाईल क्रिएट करायची आहे. समजा इथे मी नेम देत आहे मल्टी डायमेन्शनल आहे म्हणून multi.py ने आपण काय करणार, ही जी फाईल आहे ही सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर ही फाईल क्रिएट केल्यानंतर इथे आपल्याकडे स्पेस येणार. इथे आपण आपला कोड लिहिणार. सगळ्यात पहिले इथे तुमची कमेंट. त्यानंतर इथे आपण ॲरे डिक्लेअर केला आहे, त्याच्यामध्ये 2 ब्लॉक्स घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये एलिमेंट आपण स्टोअर केले. त्यानंतर ॲरेला आपल्याला प्रिंट करायचं आहे तर आपण सिम्पली 2 इथे प्रिंटच्या स्टेटमेंट दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एक स्पेसिफिक एलिमेंट इथे प्रिंट करून बघायचा आहे जो की आहे आपला 6. तर तो कसा येणार आहे, इथे आपण याची
सगळ्यात पहिले आपण काय केलेलं आहे, इथे ॲरेचं आपण 3 इंडायसेस दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिला जो इंडेक्स आहे तो कॉलमचा आहे, नाही ब्लॉकचा आहे सॉरी. त्यानंतर दुसरा रोचा आहे आणि तिसरा कॉलमचा आहे. तर अशा प्रकारे आपण तिघं इथे दिलेले आहेत तुमचे इंडेक्स. त्यानंतर आपण याला काय करणार, सेव्ह करणार आणि इकडे जाऊन काय करणार, रन करणार. तर रन केल्यानंतर तुम्हाला टर्मिनलमध्ये काय होईल, तुमचा प्रोग्राम जो आहे तो इथे रन झालेला दिसेल. तर सगळ्यात पहिले जी प्रिंट केली होती आपण 3D ॲरेची, ती इथे सगळ्यात पहिले प्रिंट होणार. त्यानंतर दुसरा जो पूर्ण ॲरे आहे तो आपला इथे प्रिंट होऊन तुम्हाला इथे दिसणार. त्यानंतर 6 जो आहे तो आपला एलिमेंट आपण काय केलेलं होतं, लास्टच्या लाईनमध्ये प्रिंट केलेला होता. तर अशा प्रकारे हे सगळं वर्क होणार तुमचं VS कोडमध्ये. तर अशा प्रकारे पायथॉनचा प्रोग्राम आपण रन केलेला आहे मल्टी डायमेन्शनल ॲरेसाठी. तर याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, याच्यानंतर आपला कन्सेप्ट येतो इथे आल्यानंतर नेक्स्ट येतो ॲप्लिकेशन्स. तर कोणकोणते ॲप्लिकेशन्स आहेत हे आपण इथे बघणार. तर सगळ्यात पहिले कशामध्ये यूज होतो तुमचा, RGB कलर्स इमेजेसमध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतर व्हिडिओ प्रोसेसिंगमध्ये फ्रेम्स, हाईट आणि विड्थ या 3 पॅरामीटर्समध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतर मेडिकल इमेजिंगमध्ये CT स्कॅन, MRI याच्यामध्ये पण हे कन्सेप्ट यूज केले जातात तुमचे मल्टी डायमेन्शनल ॲरेचे. त्यानंतर सायंटिफिक सिम्युलेशन्समध्ये पण याचा यूज केला जातो आणि 3D ग्राफिक्स आणि गेम डेव्हलपमेंटमध्ये पण याचा यूज केला जातो. तर हे सगळे झाले याचे ॲप्लिकेशन्स, जिथे आपण मल्टी डायमेन्शनलचा कन्सेप्ट जो आहे तो इथे अप्लाय करतो. त्यानंतर येतात तुमचे कॅरेक्टरिस्टिक ऑफ मल्टी डायमेन्शनल ॲरे. तर कॅरेक्टरिस्टिक काय आहे, 2पेक्षा जास्त डायरेक्शनमध्ये तो जातो, डायमेन्शनचा यूज करतो तुमचा डेटा स्टोअर करण्यासाठी. त्यानंतर 3 इंडेक्सेसचा यूज करत असतो, 3 किंवा 3पेक्षा जास्त, जर 3च्या जास्त असेल तुमचा मल्टी डायमेन्शनल ॲरे तर. त्यानंतर रिप्रेझेंट करतो कॉम्प्लेक्स डेटा इफिशियंटली. त्यानंतर 3D ॲरे इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल 2D ॲरेज. तर 2D ॲरेजचं काय आहे, हे मल्टिपल 2D ॲरेजचं कलेक्शन आहे 3D ॲरे. इन पायथॉन आपण हे क्रिएट करण्यासाठी 3D जे ॲरे आहेत तुमचे, हे क्रिएट करण्यासाठी आपण पायथॉनमध्ये नेस्टेड लिस्टचा यूज करतो किंवा NumPy ॲरेजचा यूज करत असतो. तर नेस्टेड लिस्ट म्हणजेच काय, 2D जे ॲरे आहेत तुमचे ते एका ॲरेमध्ये आपण काय करत असतो, नेस्टिंग करत असतो त्याची. तर अशा प्रकारे काय करतो आपण, त्याला यूज करतो. तर हे झाले कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ मल्टी डायमेन्शनल ॲरे. यानंतर येतात तुमचे ॲडव्हान्टेजेस. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं स्टोअर कॉम्प्लेक्स डेटा इफिशियंटली. तर इफिशियंटली तो डेटा स्टोअर करतो. ऑर्गनाइज लार्ज डेटा सेट इन मल्टी डायमेन्शन्समध्ये तो काय करतो, लार्ज डेटा सेट तुमचे ऑर्गनाइज करतो. यूजफुल फॉर इमेज प्रोसेसिंग अँड सायंटिफिक कम्प्युटिंग. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त यूजफुल आहे. तर सपोर्ट्स ॲडव्हान्स मॅथमॅटिकल ऑपरेशन्स विथ NumPy. तर NumPyचा यूज करून आपण याच्यामध्ये ॲडव्हान्स मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करू शकतो. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर डिफिकल्ट आहे अंडरस्टँड करण्यासाठी बिगिनर्सला. रिक्वायर्स मल्टिपल इंडायसेस याच्यामध्ये आपण काय करतो, तिथे डिक्लेअर करत असतो. जेवढा मोठा तुमचा ॲरे असेल त्याच्यावर ते डिपेंड करतं की किती इंडेक्स आपण तिथे घेतो. त्यानंतर युजेस मोवर मेमरी. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण काय करतो, डायमेन्शन्स तिथे आहेत तर इथे मेमरी पण जास्त यूज होते. ट्रॅव्हर्सिंग एलिमेंट्स रिक्वायर नेस्टेड लूप्स. तर नेस्टेड लूप्सचा यूज करून आपण काय करत असतो, तुमचे जे एलिमेंट्स आहेत त्याला ट्रॅव्हर्स करत असतो, प्रिंट करत असतो. हार्डर टू डिबग कम्पेअर्ड टू 1D अँड 2D ॲरेज. तर 1D आणि 2D ॲरेजपेक्षा डिबग करण्यासाठी हे काय आहे, हार्ड आहे. तर अशा प्रकारे याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस येतात. तर अशा प्रकारे आपण हा जो कन्सेप्ट आहे तिसरा तुमचा टाईप ॲरेचा, हा पण आपण कवर केलेला आहे. तर 1D ॲरे, 2D ॲरे हे कन्सेप्ट पण तुम्ही बघू शकता. प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे कवर करू शकता. तर तुमचे मित्र असतील त्यांच्यासोबत पण शेअर करा. आणि तुम्हाला नोट्स वगैरे काही व्हिडिओजचे अपडेट पाहिजेत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली असेल टेलिग्रामची, ती तुम्ही जॉईन करून घ्या. तर तिथे तुम्हाला सगळ्या व्हिडिओजचे अपडेट तिथे मिळेल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.